तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येत्या काही भागामध्ये, आगामी भागामध्ये असं दाखवण्यात येणार आहे की इकडे अर्जुन, सायली आणि सर्वजण त्यांची फॅमिली आश्रमामध्ये पोहोचल्यानंतर तिथे थोडा वेळ टाईम घालवल्यानंतर ते घरी परतण्यासाठी निघालेले असतात. त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो, अगं तू थांब, तू घरच्यांसोबतच जा, माझं थोडंसं काम आहे. आणि हो, माझी काळजी करू नको, माझं अगदी 2च मिनिटाचं काम आहे, मी बाहेर कुठेही जाणार नाही, लगेचच घरी येतो. त्यावर ती म्हणते, मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं आहे, तुम्ही आता कुठेही बाहेर जायचं नाही. त्यावर तो म्हणतो, हो, मी माझं कामच नाही, अगदी 1च मिनिटाचं काम आहे, मी आलोच, तुम्ही व्हा पुढे. त्यानंतर तो असं म्हणून सायलीला घरच्यांसोबत तिकडे पाठवतो आणि स्वतः एकटाच तिकडे कोर्टाच्या कामासाठी जातो. आणि त्यानंतर तो त्याचं काम करून ज्यावेळेस इकडे घरी परतत असतो त्यावेळेस मात्र त्याला एक गाडी त्याचा पाठलाग करत आहे असं वाटतं, कारण ते खरंच असतं, पण तो एवढं काही लक्ष देत नाही. आणि जो टेम्पो त्याचा पाठलाग करत असतो तो महिपतनेच पाठवलेला असतो, कारण महिपतने त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं अर्जुनचं आज काम तमाम झालं पाहिजे, त्याचे तुकडेही त्याच्या घरच्यांना भेटले नाही पाहिजे, असा जबरदस्त त्याचा ॲक्सिडेंट करा आणि तो जागीच ठार झाला पाहिजे, असं त्याने त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं. त्यानंतर ते माणसं महिपतने सांगितल्याप्रमाणे त्याचा ॲक्सिडेंट करतात आणि त्यानंतर तिथनं पसार होतात, तिथनं निघून जातात. आणि त्यानंतर सायली आणि तिची सर्व फॅमिली घरी पोहोचलेली असते. घरी पोहोचल्यानंतर ती सायली, सायंकाळीची वेळ झालेली असते, ती देवाजवळ दिवा लावते आणि देवाकडे प्रार्थना करत असते, देवा माझ्या नवऱ्याचं आयुष्याचं रक्षण कर, त्याची साथ दे, त्याच्या पाठीशी उभं राहा, कारण मला फारच भीती वाटत आहे, महिपतकडनं त्याला धमकी मिळालेली आहे आणि तो महिपत काहीही करू शकतो, कारण त्याच्या मनामध्ये राग भरलेला आहे त्याच्या एकुलत्या एक मुलीला जेल झाल्यामुळे, तूच आता माझ्या नवऱ्याचं रक्षण कर, असं ती देवाकडे प्रार्थना करत असते. आणि इकडे त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथे जवळच असलेली सर्व माणसे गोळा होतात आणि गोळा झाल्यानंतर त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्यानंतर ती बातमी इकडे सगळ्यांना कळते, सायलीला आणि तिच्या घरच्यांना. त्यानंतर सायली आणि तिचे घरचे त्यांना भेटण्यासाठी म्हणून अर्जुनकडे जातात आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर अर्जुनला तशा अवस्थेमध्ये पाहून सर्वजण रडायला लागतात. आणि त्यानंतर सायली बाबांना म्हणते, बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं की बघा, यांना मी आधी सांगत होते बाहेर कुठेही जायचं नाही, पण हे माझं कधी ऐकत नाहीत आणि बघा आता त्याचे काय परिणाम झालेले आहेत, असं सर्व ती अर्जुनच्या बाबांना सांगत असते. आणि इकडे पूर्ण आजींना तर फार धक्काच बसलेला असतो, त्यांची ही तब्येत बिघडलेली असते अर्जुनच्या ॲक्सिडेंटची बातमी ऐकून. त्यानंतर इकडे प्रतिमा आणि रविराज सर्वजण घरी पोहोचलेले असतात. त्यानंतर आधी ज्यावेळेस आश्रमामध्ये जाण्याआधी त्या प्रतिमाला चेक करण्यासाठी डॉक्टर आलेली असते, त्यावर तिने सांगितलेलं असतं की तुम्ही आजकाल फारच विसरत चाललेले असतात, असं त्या नागराजचं आणि सुमनचं सर्वांचंच म्हणणं असतं. त्यावर ती विचार करत असते, कारण तिला माहीत असतं ती जी इम्प्रूव्हमेंट आता तब्येतीमध्ये आलेली आहे आणि डॉक्टरनेही तसं सांगितलेलं असतं, तरी देखील नागराज, सुमन आणि रविराजला असं का वाटत आहे की माझी तब्येत आणखीनही ठीक झालेली नाही आणि मी ज्या गोष्टी केलेल्या नाहीत त्याही मी केलेल्या आहेत असं म्हणते आणि माझ्या लक्षामध्ये राहत नाहीत बऱ्याचशा गोष्टी, पण हल्ली तर मला सगळं आठवतही आहे आणि माझ्या बरंचसं लक्षातही राहतं. त्यानंतर ती म्हणते, स्वतःच्या मनाशीच असा विचार करते की आता इथून पुढे मी जे काही करेल ना ते सर्व, मी जे सकाळपासनं कामे करते किंवा कोणाला काही बोलते ते सर्व मी लगेचच डायरीमध्ये लिहून ठेवेन, म्हणजे मला कळेन की मी विसरत आहे की नाही, आणि रात्री ते सर्व त्याची उजळणी झालेल्या दिवसामध्ये मी जे काही केलं आहे त्याची करेन, म्हणजे मला कळेन की मी खरंच विसरत आहे की नाही. त्यानंतर ती आणखी विचार करायला लागते, तर म्हणते, सुमन तर मला अगदी वेळेवरच औषध पाणी देते, कधीच माझ्या वेळे चुकवत नाही, मग असं मला का होत असेल, या गोष्टीवरच ती विचार करत बसते. आणि त्यानंतर त्यांना कळतं, त्यांना फोन येतो हॉस्पिटलमधनं की अर्जुनचा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्यानंतर ते दोघे अर्जुनकडे जातात आणि त्यानंतर
त्यांची विचारपूस करून तिथे मधुभाऊही आलेले असतात, कारण मधुभाऊला सुद्धा माहिती झालेलं असतं अर्जुनचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यामुळे ते देखील तिकडे अर्जुनला भेटण्यासाठी म्हणून आलेले असतात आणि त्यांना पाहून प्रतिमाला सर्व काही तन्वीचं आठवत असतं. तन्वीच्या आठवणी तिला आठवतात, तिची आठवण येते. त्यामुळे ती विचार करते, खरंच तन्वी असं तन्वीने ही गोष्ट का लपवली असेल. त्यानंतर ती स्वतःला त्रास करून घेते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्यानंतर ती मधुभाऊला म्हणते, मधुभाऊ मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. त्यानंतर ती मधुभाऊला एका साईडला घेऊन जाते आणि त्यांना विचारते, मला सांगा ना, माझी तन्वी आश्रमामध्ये लहानपणी कशी होती, कारण ज्यावेळेस ती आमच्याजवळ होती त्यावेळेस तर तिचा स्वभाव अगदी शांत, सुशील आणि मनमिळावू असायचा. पण आता मात्र ज्यावेळेस ती मोठी होऊन आमच्याकडे आली त्यावेळेस मात्र अगदीच बदललेली होती. तिचा स्वभाव तर मला वाटतच नाही की हीच ती लहानपणीची तन्वी आहे. नेमकं ती तुमच्याकडे वाढत असताना तिला काही झालं होतं का? तिचा स्वभाव त्यावेळेस कसा होता सांगा ना, असं सर्व ती मधुभाऊला प्रश्न विचारत असते. आणि त्यानंतर ती विचारते की ते मी ज्यावेळेस आश्रमामध्ये आले होते त्यावेळेस तो जो तुम्ही तो चित्र तुमच्या किचनमध्ये लावलेलं आहे ते कोणी काढलं होतं? ते खरंच सायलीनेच काढलं होतं का? कारण माझी तन्वी देखील लहानपणी असेच सतत चित्र काढत असायची तिच्या वह्यांवरती, त्यामुळे मी हे सर्व विचारत आहे. त्यावर मधुभाऊ म्हणतात, हे बघा, ती तन्वीने नाही तर सायलीच असे चित्र लहानपणी काढायची आणि तुम्ही जे स्वभावाचं वर्णन करत आहात तर तुम्हाला देखील माहीत आहे आत्ता सायलीचा तसा स्वभाव आहे. आणि त्यानंतर तिथे रविराज येतो आणि ते त्यांचा विषय बंद करतात. आणि त्यानंतर इकडे रविराज म्हणतो, आपण आता जाऊयात का घरी, कारण तुझी अपॉइंटमेंट आहे डॉक्टरकडे. त्यानंतर ती म्हणते हो आणि ते तिथनं घरी जातात. आणि घरी जाता जाता हॉस्पिटलमध्येही जातात. त्यानंतर तेथे गेल्यानंतर डॉक्टर तिला चेक करते आणि तिचं जे गोळ्या वगैरे त्यांनी लिहून दिलेलं असतात त्यावर ते म्हणतात, गेल्या वेळेस मी ज्या वेळेस तुमच्या घरी आले होते त्यावेळेस ती गोळी तुम्हाला सापडली नव्हती, ते पाकिट तुम्ही सोबत आणलं आहे का, एकदा चेक करू द्या. असं म्हणून ती ते पाकिट त्यांच्या डॉक्टरांकडे देते, त्यांच्या हातात देते. त्यावर ती बघते तर ती गोळीचा डोस वेगळाच असतो आणि कमी पावरची ती गोळी असते. त्यावर ती डॉक्टर म्हणते, ही गोळी तुम्हाला कोणी द्यायला सांगितली, कोण तुम्हाला ही गोळी देतं रोज? त्यावर ती म्हणते, अहो डॉक्टर, तुम्ही असं काय करता, हे काय म्हणत आहात, तुम्हीच तर ही मला लिहून दिली होती ना प्रिस्क्रिप्शनवर आणि तीच तर ही गोळी आहे. त्यावर ते डॉक्टर सांगतात, नाही नाही, ही ती गोळीच नाही आहे, मी तर दुसरीच गोळी तुम्हाला दिली होती. त्यामुळेच कदाचित तुम्ही मागचं सर्व विसरत आहात आणि जास्त इम्प्रूव्हमेंट तुमच्यामध्ये येत नाही आहे. त्याचं हे बोलणं ऐकून तर रविराजला मोठा धक्काच बसतो आणि प्रतिमालाही फार मोठा धक्का बसतो. त्यानंतर ते डॉक्टर म्हणतात, असा निष्काळजीपणा जीवावरही बेतू शकतो. तुम्हाला माहीत आहे तुम्ही कोणत्या दिव्यातून ह्या आधी गेलेल्या आहात आणि तुम्ही बरं होण्यासाठी किती काय काय गेलं आहे. रविराजला म्हणतात, तुम्हाला यांच्याकडे लक्ष द्यायला हवं, असं ते सर्व सांगतात. आणि त्यानंतर रविराज घरी येता येता तिला म्हणतो, नक्की सुमनच तुला ती गोळी देत होती ना? त्यावर ती म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, सुमननी मला मुद्दामून ही गोळी दिली असेल का? त्यावर तो म्हणतो, नाही, मला असं काही म्हणायचं नाही, पण आता काय ते घरी गेल्यासच कळेन. त्यानंतर ते घरी येतात आणि झालेला सर्व प्रकार नागराजला आणि सुमनला सांगतात. त्यावर नागराज स्वतःकडे संशय येऊ नये म्हणून ती सर्व गोष्ट सावरण्याचा, निस्तरण्याचा प्रयत्न करतो आणि सांगतो, कदाचित हा सर्व प्रकार त्या मेडिकलवाल्याच्या निष्काळजीपणामुळे झाला असेल. पण वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी आत्ताच त्याच्याकडे जातो आणि त्याला जाब विचारतो. त्यानंतर मग तो तिथनं निघून जातो. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.